नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। भारतीय डाक विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। शैक्षणिककरता जे आहे या ठिकाणी तुम्ही कमीत कमी 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही किंवा परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी घेतली जाणार नाही। अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख या ठिकाणी 10 जुलै 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, त्याचबरोबर इतर अर्हता या ठिकाणी तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे भारतीय डाक विभागामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे डाक जीवन विमा तसेच ग्रामीण डाक जीवन विमा यांच्यासाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा या योजनेसाठी विमा एजंटच्या नियुक्ती संदर्भातील ही जाहिरात जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। किमान वयमर्यादा तुम्हाला 18 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कमाल वयमर्यादेची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अट तुम्हाला या ठिकाणी दिलेली नाही। शैक्षणिककरता जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा समतुल्य शैक्षणिककरता असेल किंवा त्यापेक्षा अधिक शैक्षणिककरता तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात। अनुभव जो आहे त्यामध्ये तुमच्याकडे अर्जदाराला विमा योजनेचे ज्ञान असणं आवश्यक आहे। मार्केटिंग कौशल्य तुमच्याकडे असायला पाहिजे आणि संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक आहे। म्हणजे MSc किंवा इतर कॉम्प्युटर संदर्भातील बेसिक कोर्स तुमचा झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तर या ठिकाणी कोण कोण अर्ज करण्यास पात्र आहेत, तर बेरोजगार कॅन्डिडेट, बेरोजगार असलेले तरुण, महिला, माजी जीवन विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळाचे कार्यकर्ते, निवृत्त शालेय शिक्षक, बचत गट, ग्रामपंचायतीचे सदस्य, PLI डायरेक्टर एजंटसाठी अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। तुमची जर या ठिकाणी निवड झाली तर परवाना परीक्षा तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागेल। तात्पुरत्या परवान्यासाठी तुम्हाला 50 रुपये आणि कायमस्वरूपी परवाना परीक्षा शुल्कासाठी तुम्हाला 400 रुपये शुल्क जे आहे तुम्हाला भरावे लागतील। उत्तीर्ण उमेदवारांना ₹5,000 रुपयेचे राष्ट्रीय बचत पत्र या ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट स्वरूपात भरणे बंधनकारक या ठिकाणी असणार आहे। मूळ नियुक्ती जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल। मुलाखतीला जातेवेळी आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे, पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो आणि इतर संबंधित कागदपत्रांसह खालील कार्यालयास या ठिकाणी उपस्थित राहायचे आहेत। मुलाखतीसाठीचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। वरिष्ठ अधीक्षक डाकघर ठाणे मंडल यांचे कार्यालय, 2रा मजला, ठाणे रेल्वे पश्चिम स्टेशनजवळ ठाणे या ठिकाणी तुम्हाला 10/7/2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता हजर राहायचे आहे। या वेळेला तुमची मुलाखत जी आहे या ठिकाणी घेतली जाणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी नक्कीच अर्ज करू शकता। ही जी जाहिरात आहे ही लोकमत न्यूजपेपरमध्ये या ठिकाणी दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।